ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन या महाराष्ट्रात राजकारण केलं जातं, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आठवला तरी सुद्धा आमचे रोम रोम पुलकित होतात, आमचा ऊर अभिमानानं भरून येतो, त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्यामध्ये असा अक्षम्य भ्रष्टाचार व्हावा की बाजूला असलेला सिंधुदुर्ग 350 वर्ष लाटा झेलत असताना अवघ्या काही महिन्यामध्ये पुतळा हा कोसळावा आणि तोही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळावा. आणि मग त्यावेळी असं वाटतं ही केवळ चूक नाही, हा अपराध आहे, हे पाप आहे आणि याला माफी नाही म्हणजे नाही. ही खूणगाठ आपल्याला मनाशी बांधावी लागेल. आणि याच परिसरातला खरं तर मालवणचे सुपुत्र होते स्वर्गीय मच्छिंद्र कांबळी साहेब, ज्यांनी खरं तर आपली मालवणी भाषा 7 समुद्रापार नेली. ही 7 समुद्रापार मालवणी भाषा नेत असताना आजही मैलाचा दगड रंगभूमीवर ठरतं ते वस्त्र हरण ठरतं. आणि त्यामुळे ज्या सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात सुद्धा भ्रष्टाचार केला, अशा 1 फूल 2 हात सरकारचं वस्त्रहरण केल्याशिवाय या निवडणुकीत गप्प बसू नका, एवढीच तुम्हाला कळकळीची सांगणं. मगाशी अमित भाईंनी सांगितलं, खरं तर अमित भाई योगायोग असा आहे, तुम्ही एका जादूगाराची गोष्ट सांगितली. मी सावंतवाडीत आलो, रिक्षा फिरत होती भोंग्यावर, कुठल्या तरी जादूगाराचे प्रयोग, खरे खरे जादूगाराचे प्रयोग आहे ना, कुठले तरी जादूगाराचे प्रयोग येतात तेवढ्यात. रिक्षा फिरत होती, मी ऐकलं. पण मला अमित भाईंनी नवीन जादूगारांची ओळख करून दिली. म्हणजे तो जादूगार असेल तो झग्यावाला जादूगार, इकडे जाकीटवाला भी जादूगार असं कळतंय. आणि जाकीटवाल्या जादूगाराची जादू फार मोठी आहे, कारण आजार बरा झाला नाही तर आपण एकदा हॉस्पिटलमध्ये जातो, आजारी पडल्यावर हॉस्पिटलमध्ये जातो का नाही? जर नाही बरा झाला तर काय करतो? परत जातो का नाही? तरी नाही बरं वाटलं तर काय होतं? परत जातो का नाही? तरी नाही बरं झालं तर काय करतो? डॉक्टर बदलतो का नाही? हॉस्पिटलमध्ये इतक्या वेळा गेल्यानंतर आजार बरा झाला नाही तर जर डॉक्टर बदलत असाल तर वारंवार भूमिपूजन होऊन जर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल होत नसेल तर काय बदलायचं आता तुम्ही ठरवा. हा, आता बदल हवो तर आमदार नो. कारण ही आश्वासनांचा जो काय पाऊस पडतो सावंतवाडीमध्ये, याचं मनापासून कौतुक आहे. मी कधीच वैयक्तिक टीका करत नाही, पण एका पाठोपाठ आश्वासनांचा पाऊस पडतो. म्हणजे तुमचा सेट टॉप बॉक्सचा कारखाना सुरू झाला, चष्म्याचा कारखाना सुरू झाला, ते नरेंद्र डोंगरावर ट्री हाऊस होणार होतं ते झालं, वेळागरच्या ताजचं भूमिपूजन झालं, मालवणचं एसटी स्टँड झालं, कुडाळचं एसटी स्टँड झालं, सावंतवाडीचं एसटी स्टँड कसं चक 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 चमकतंय ना. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.